टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याबरोबर आहेत। देवेंद्रजी, आज तुम्ही मिसिंग लिंकच्या पाहणी केला। खरं तर गेम चेंजर प्रकल्प आहे तुमच्या कार्यकाळात। अर्थातच तुम्ही मुख्यमंत्री असताना विकासाला मोठी गती मिळाली आणि हा देखील प्रकल्प तुम्ही स्वतःच्या काळात पूर्ण करता। हा जो मिसिंग लिंकचा प्रकल्प आहे हा एक इंजिनिअरिंग मार्वल आहे। आपण जर बघितलं तर देशातला सगळ्यात लांब बोगदा जो डोंगर पोखरून त्या ठिकाणी तयार करण्यात आला 9 किलोमीटरचा, तो याच्यामध्ये आहे। जगातला सगळ्यात रुंद बोगदा 23 मीटरचा, तो याच्यामध्ये आहे। देशातल्या सगळ्यात उंच केबल स्टेड ब्रिज 185 मीटरचा, तो याच्यामध्ये आहे। 85 किलोमीटरच्या वेलॉसिटीची हवा ज्यावेळेस वारा ज्यावेळेस चालतो त्यालाही सस्टेन करण्याची ताकद असलेलं हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे। त्यामुळे एक प्रकारे मोठं इंजिनिअरिंग मार्वल हे तयार झालेलं आहे। विशेषतः याच्यामुळे मुंबई आणि पुण्यातलं अंतर 6 किलोमीटरने कमी होणार आहे, पण त्याहीपेक्षा अर्ध्या तासांनी वेळेची बचत होणार आहे। कारण सगळा घाटचं सेक्शन आहे की जिथे नेहमी ट्रॅफिक जाम होतो, आता याच्या पुढे कधीच ट्रॅफिक जाम होणार नाही, अशा प्रकारची व्यवस्था या मिसिंग लिंकमुळे झालेली आहे। आणि पुणेकरांना 1 तासात नवी मुंबई एअरपोर्टला पोहोचता येईल। त्यामुळे मुंबई आणि पुणे मिळून एक बृहद इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे तयार होतो आहे। त्यामुळे केवळ एक रस्ता नाही आहे, केवळ एक मिसिंग लिंक नाही आहे, तर एक नवीन इकॉनॉमिक कॉरिडॉर याच्यामुळे तयार होतो आहे। परंतु इकॉनॉमिकल ट्रायंगल सुद्धा महत्त्वाचा चर्चेत आहे। मुंबई पुणे नाशिक, मुंबई पुण्याच्या संदर्भात तुम्ही संपूर्ण तरतूद करताय। मुंबई नाशिकसाठी अशी काही विशेष तरतूद येता का काही काळामध्ये होणार? निश्चितपणे मुंबई नाशिक नवीन रस्ता तयार करण्याकरता आमची कारवाई चालू झालेली आहे। त्यासोबत पुणे नाशिक हा नवीन रस्ता आम्ही तयार करतो आणि पुणे नाशिक रेल्वेचाही एक रूट आम्ही तयार करतो। त्याच्यामध्ये एक आम्हाला अडचण आली होती की मध्ये एक 32 देशाची ऑब्झर्वेटरी आहे, त्याच्यामुळे तिथनं रेल्वे जाऊ शकत नाही। त्यामुळे आता केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा करून थोडं त्याचं डिरूटिंग करायचं आम्ही ठरवलेलं आहे। पण अशा प्रकारे फास्ट रेल्वे ही आम्ही पुणे नाशिकमध्ये तयार करणार आहोत, नवीन रस्ता देखील तयार करणार आहोत। त्यामुळे ट्रायंगल पूर्ण होईल। कुठेतरी मध्यंतरी कामं अडलेली का, विकास कामं? कारण की ज्या पद्धतीने हे खरंच आहे की महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरला त्या ठिकाणी कुठलंच महत्त्व नव्हतं। प्रत्येक कामाला स्थगिती द्यायची हे त्यांचं धोरण होतं। पण पुन्हा आमचं सरकार आल्यावर आम्ही अतिशय वेगानं हे काम केलेलं आहे। कुठेतरी राजकीय गेम चेंज येत्या काळात होईल का? ज्या पद्धतीने सगळे पक्षप्रवेश होतात, राजकीय गेम हा 2022 मध्ये चेंज झालेला आहे। आता या ठिकाणी हे सरकार 5 वर्ष चांगल्या प्रकारे पूर्ण करेल। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। राज्याचे मुख्यमंत्री होते आणि उपमुख्यमंत्री देखील यांनी आपल्याशी बातचीत करताना सांगितलं की सगळ्यात मोठा गेम चेंजर हा प्रकल्प आहे आणि याचा मोठा फायदा जो आहे तो राज्यातल्या जनतेला होणार आहे, असं मत जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेश सह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।